श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या कार्यक्रमात आपण घेणार आहोत केंद्र सरकारच्या 9 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा. केंद्र सरकारने नुकतीच 9 वर्ष पूर्ण केली. सर्वसामान्यपणे सरकार बदलले तरी आर्थिक धोरणांच्या दिशेत मूलगामी बदल होत नाहीत. पण सरकारच्या प्राथमिकतेनुसार विशिष्ट क्षेत्राच्या गतीमध्ये फरक पडतो. विद्यमान सरकारने आपली इच्छाशक्ती आर्थिक धोरणांमध्ये पणाला लावली अशी अनेक उदाहरणं देता येतील. जनधन योजना हे त्यापैकी एक महत्त्वाचे उदाहरण. वित्तीय क्षेत्रात व्यापारी बँकांचे प्रशासन रिझर्व्ह बँकेने अधिक प्रभावी केले आहे. शिवाय गरिबातल्या गरीब जनतेसाठी जनधन खाती आणि डिजिटल पेमेंटची सुविधा अशा अनेक क्षेत्रात आपण आघाडी घेतली आहे. अप्रत्यक्ष कर म्हणजेच वस्तू आणि सेवा कर संकलनाचे आकडे उत्साहवर्धक आहेत. वित्तीय क्षेत्रातल्या सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, NDA सरकारच्या गेल्या 9 वर्षाचा आढावा घेतला तर काही गोष्टी ह्या प्रामुख्याने लक्षात घ्याव्या लागतील. सर्वप्रथम आपण जर विचार केला तर एकूणच भारतातलं जे कर संकलन आहे हे आता मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि हे कर संकलन वाढताना सर्वात मोठी जी आपण पाऊल उचललं ते अर्थातच आपण वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST जुलै 2017 पासून लागू केला गेला. सुरुवातीच्या काळात काही ज्याला आपण स्टार्टिंग ट्रबल म्हणतो तसे काही झाले. गेल्या वित्तीय वर्षामध्ये सरासरी जी आहे ही साधारण 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या मध्ये होती आणि आता तर गेल्या महिन्यात विक्रमी म्हणजे 1.5 लाख करोड एका महिन्यात पार करून गेलेली आहे. म्हणजेच अशा तऱ्हेने जेव्हा टॅक्स संकलन जे होतं त्याचा दुहेरी फायदा असतो. एक तर त्या GSTमुळे जे टॅक्सेस काही ठिकाणी डबल टिबल होते ते सगळे निघून गेले आणि कित्येक टॅक्सेसचे जे एकूण समजा 30% 35% असेल तर ते खाली येऊन 28% किंवा 18% ते आले. त्यामुळे एकूणच जनतेला त्याचा पूर्ण फायदा झाला. इन्कम टॅक्सचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की आपण एक फॉर्म 26 AS नावाचा आता एक नवीन फॉर्म आला गेल्या 2 वर्षापासून, ज्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये किती टॅक्स डिडक्ट झाला आहे त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे ह्याची पूर्ण माहिती येते. त्यामुळे तुम्हाला तुमचं विवरण जे फाईल करायचं असतं त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. 4 वर्षापूर्वी ह्या सरकारने अजून एक पाऊल उचललं जे म्हणजे जो कंपनी कर आहे तो कमी केला आणि ह्या कमी करणाऱ्या कंपनी करामुळे कर संकलनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. म्हणजे मोठ्या कंपन्यांना याचा फायदा तर झालाच, पण त्याचा आपण म्हणतो की एक इनडायरेक्ट फायदा असतो की जो मध्यम आणि लघु उद्योजकांना होतो तर तोही झाला. ह्या जोडीला जे आपण नेहमी म्हणतो की आपली इंडस्ट्रियल पॉलिसी काय आहे तर मध्यम आणि लघु उद्योजकाला एकूणच त्याच्या उद्योगासाठी जे कर्ज लागतं ते 3 प्रकारची कर्ज दिली गेली, ज्याला शिशु कर्ज म्हणतात, जे म्हणजे 50,000 रुपयापर्यंत. तर ही मुद्रा योजना जी सुरू झाली ते त्यापासून गेल्या महिन्यापर्यंत सुमारे 83% जी कर्ज आहेत ही ह्या शिशु प्रकारात मोडतात आणि जवळजवळ एकूणच 23.2 लाख करोड एवढी कर्ज मुद्रा योजनेमधून त्याचा लाभार्थी आहेत. आणि 50,000 ते 5 लाखाचा विचार केला तर जवळजवळ 36% अमाऊंट ह्या 15% लाभार्थींनी घेतले. म्हणजे तळागाळातल्या म्हणजे छोट्या लोकांना ह्याचा कसा फायदा होईल या कर प्रणालीमुळे एक स्पष्ट झालं. तसंच या कोरोनाच्या काळामध्ये उत्पादन निगडित इन्सेंटिव्ह PLI स्कीम आणली गेली आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कंपन्यांना यातून फायदा दिला गेला आणि त्याचा परिणाम असा झाला की ह्या कंपन्यांचा एकूणच नफा तर वाढलाच, पण त्यांच्या अंडर ज्या काम ज्याला आपण म्हणतो की इनडायरेक्टली ज्या ॲन्सिलरी युनिट्स असतात अशा छोट्या आणि मध्यम उद्योजकांना पण याचा फायदा झाला. आणि आपल्याला माहिती आहे की साधारण भारतामध्ये साधारण 6.3 करोड इतके लघु आणि मध्यम उद्योजक आहेत आणि ते जवळजवळ 30% आपल्या एकूणच GDPला कॉन्ट्रीब्यूट करतात आणि हा मोठ्या प्रमाणावर याचा फायदा हा सर्वसमावेशक आहे, यात काहीच शंका नाही. ह्या 9 वर्षामध्ये अजून एक जर आपण गोष्ट अशी प्रामुख्याने बघितली की व्यवसाय सुलभता कशी आणावी ह्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम साधला गेला. आणि नोटबंदीच्या नंतर म्हणजे 2016च्या नंतर सरकारचा असा पण एक उद्देश होता की जास्तीत जास्त व्यवहार हे डिजिटायझेशनच्या द्वारे व्हावेत आणि भारताने या क्षेत्रात केलेली प्रगती अक्षरशः थक्क करणारी आहे. जवळजवळ सगळ्या जगातल्या व्यवहार होतात अख्ख्या जगात त्यातले साधारण 46% फक्त भारतात होतात आणि हे डिजिटल व्यवहार ज्या UPIच्या माध्यमातून होतात त्यामध्ये अगदी साध्या गोष्टींसाठी माणूस हे पैसे UPI माध्यमावर देऊ शकतो. अगदी मग तो चहाचा विक्रेता असू दे की जो रस्त्यावरती एक 7 ते 8 रुपयाला चहा देतो किंवा भेळ विक्रेता असेल,
प्रत्येकजण ह्या माध्यमाद्वारे हे पेमेंट घेतात आणि त्याचा फायदा असा होतो की बरेच वेळा काही जणांनी आपल्या अनुभवावरून सांगितलं आहे की रोकड द्यायची आणि परत त्याला नंतर सुटे पैसे द्यायचे. हा जो वेळेचा अपव्यय असतो त्याच्यात तो दुसऱ्या एका आपल्या गिरायकाला आपली सेवा देऊ शकतो. म्हणजे त्याची पण जी आपण म्हणतो एफिशियन्सी ह्यामुळे वाढते आणि एकूणच जनधन अकाउंट आपल्याकडे 46 करोड आहेत. तसंच प्रत्येकाने आता स्वतःचा आधार कार्ड घेतलेलं आहे आणि मोबाईल. तर ह्या तिन्हीमधून मोठ्या प्रमाणावरती जी गळती व्हायची सरकारी पैशाची ते थेट पैसे आता या लाभार्थींना मिळत आहेत आणि त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. त्यामुळे सर्वकष जी प्रगती झाली तेव्हा तळागाळातला माणूससुद्धा यामध्ये समावेश झाला, यात काहीच शंका नाही. आणि एकूणच जी पारदर्शीपणा सरकारने ठेवला त्याचा ह्या मोठ्या प्रमाणावर या सगळ्या इकॉनॉमिक रिफॉर्म्सचा आपल्याला ते रिफ्लेक्ट झालेलं दिसतंय. आणि त्याच हिशोबाने या अमृतकालामध्ये भारताने जी मोठं लक्ष ठेवलं आहे की जगामध्ये आपण आता 5व्या क्रमांकावर आहोत, तर आपला GDP आहे हा $5 अब्ज कसा न्यायचा हे साधण्यासाठी या सर्व गोष्टींचा नक्कीच फायदा होईल. श्रोते हो, आर्थिक सुधारणा म्हणजे केवळ वित्तीय अथवा राजकोषीय सुधारणा नव्हे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांशी अर्थक्षेत्र जवळून जोडले जाते. समाजाच्या कोणत्याही प्रकारच्या गरजा पूर्ण होण्यासाठी त्यात वित्तीय चक्र पूर्णपणे गुंतले असणे आवश्यक ठरते. अर्थव्यवस्था ही पायाभूत सोयी सुविधांच्या माध्यमातून जशी वृद्धिंगत होत जाते तशी ती वाढण्यासाठी प्रादेशिक विकाससुद्धा महत्त्वाचा ठरतो. काही वेळा क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रे विकसित होताना सुद्धा आर्थिक विकास होऊ लागतो आणि उलटपक्षी आर्थिक विकास होऊ लागला की सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राचा विकास होणे शक्य होते. गेल्या 9 वर्षांच्या काळात अशा बहुपेडी आर्थिक विकासाचा आढावा घेताना ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक म्हणाले, आज मी तिला दिल्या वेळेमध्ये अर्थकारणाच्या दृष्टीने जर मोदी कालखंडाचा विचार करायचा झाला, परंतु करोनाच्या आधीचा काळ, करोनाचा काळ आणि करोना नंतरचा काळ असे 3 टप्पे मोदी सरकारच्या कालखंडामध्ये जरूर विचारात घेण्यात येतील. असा जर विचार करायचा झाला तर 2014 साली अत्यंत सकारात्मक वातावरणामध्ये मोदी सरकार सत्तारूढ झालं असं म्हणता येणार नाही. पण अर्थकारणाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर मोदी सरकारच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये जागतिक बाजारात असलेले तेलाचे घसरते भाव ही नक्कीच एक सकारात्मक गोष्ट होती. करोना नंतरच्या काळामध्ये सलग 3 वर्ष 5-5.5% जास्त आर्थिक विकासाचा दर आणि अशा पद्धतीची मजल मारणारे मोजके देश हे लक्षात घेतलं तर हे मोदी सरकारच्या कालखंडाचं एक वैशिष्ट्य ठरेल ही गोष्ट नक्की. मोदी सरकारच्या कालखंडाचं दुसरं आर्थिक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एकंदरीतच सार्वजनिक बांधकाम या विषयाला मिळालेलं महत्त्व आणि त्यानिमित्तानं देशांतर्गत पर्यटन आणि स्थानिक रोजगार याला मिळालेली चालना याचाही विचार करावा लागेल. माननीय अटलजींच्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीनं चतुष्कोनी योजनाच्या अंतर्गत किंवा गंगा निर्मलीकरण या प्रकल्पांना सुरुवात झाली होती, त्याला काही प्रमाणात तरी एक प्रकारची खीळ 2004 ते 2014च्या काळात बसली होती. परंतु 2014 नंतर नितीन गडकरींसारख्या अत्यंत कार्यक्षम मंत्र्याच्या कार्यक्षम कारभारामुळे दर दिवशी साधारणपणे 37 ते 38 किलोमीटर मार्ग बांधणं जाणं हे भारतासारख्या देशाला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जसं पूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट म्हणत असत की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत, असं नाही, तर अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मोदी सरकारच्या या 9 वर्षाच्या कालखंडाचा तिसरा आर्थिक पैलू म्हणजे भारतीय रेल्वेच्या नकाशावरती नव्यानं मिझोराम, अरुणाचल सारखी आलेली राज्य. अशाच प्रकारचा उल्लेख आपल्या देशातल्या अनेक राज्यातल्या नव्यानं सुरू झालेली विमानतळ आणि त्यातून उडान सारख्या योजनांना मिळालेलं महत्व याचा विचार करावा लागेल. या पायाभरणीचा जास्तीत जास्त उपयोग करोना नंतरच्या काळात भारतीय पर्यटन क्षेत्रानं अनुभवला ही गोष्ट उघड आहे. जगातील अनेक देशांमध्ये वारंवार होणारे बदल लक्षात घेता भारतीय पर्यटकांनी स्थानिक पर्यटनाला दिलेलं एक महत्व आणि त्या दृष्टिकोनातून उडान आणि गडकरी साहेबांच्या कार्यकौशल्यामुळं निर्माण झालेले रस्ते यांचा विचार करावा लागेल. त्या वेगानं जरी नसलं तरी मर्यादित प्रमाणामध्ये
नागरी सुविधा अंतर्गत आपल्या नद्यांचा वाहतुकीसाठी आणि त्यातही प्रामुख्यानं त्या वाहतुकीमध्ये मालाची आणि वस्तूंची वाहतूक याला मिळालेलं प्राधान्य किंवा चालना हेही मोदी सरकारच्या कालखंडाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. मोदी सरकारच्या कालखंडाचं तिसरं किंवा पुढचं आर्थिक वैशिष्ट्य म्हणजे एकंदरीतच क्रीडा या क्षेत्राला मिळालेलं महत्व आणि त्याचं त्या दृष्टिकोनातून एका मर्यादित अर्थानं उद्योग म्हणून निर्माण झालेलं महत्व हे मोदी सरकारचं कालखंडाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. याच बरोबरीनं जर विचार करायचा झाला तर एकंदरीतच पारंपरिक मार्गांपेक्षा बरोबरच अपारंपरिक मार्गांपासून मिळवणारं उत्पन्न याचा विचार करावा लागेल. तसं एका अर्थाने त्याला अपारंपरिक जरी म्हणता आलं नाही तरी जीएसटीची झालेली सुरुवात आणि आज मितीला सातत्यानं दरमहा 1,00,000 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न जीएसटीच्या माध्यमातून मिळवणं, अगदी अलीकडच्या काळात तर हा टप्पा 1.65 लाख कोटी रुपयांच्या पुढे महिन्याला जाणं ही एक घटना नजरेआड करून चालणार नाही. त्यातून एकंदरीतच केंद्र आणि राज्य सरकार यांचे आर्थिक संबंध हे बदलते राहतील ही गोष्ट नक्की. एकंदरीतच भारतीय राज्यघटनेनं ज्या पद्धतीच्या संघराज्यात्मक मालिकेचा विचार केला त्याचं संघराज्यीय स्वरूप म्हणून जीएसटी कडे पाहता येईल का हे या मोदी सरकारच्या कालखंडाचं वैशिष्ट्य आहे. अगदी करोना नंतरच्या काळाचा जर मोदी सरकारच्या कालखंडाचा विचार करायचा झाला तर आजपर्यंत संरक्षण क्षेत्र हे आयात प्रधान क्षेत्र होतं. त्या आयात प्रधान क्षेत्राची निर्यातीकडे सुरू झालेली वाटचाल आणि देशांतर्गत उत्पादनाला मिळालेली चालना हेही मोदी सरकारच्या कालखंडाची वैशिष्ट्ये आहेत. भारतीय अर्थव्यवस्था आता काट टाकताना दिसत आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारताची ओळख ही साप आणि गारुड्यांचा देश म्हणून करून दिली जात होती. पण अमृत महोत्सवात प्रवेश करताना विशेषतः गेल्या 3 दशकात भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप पालटलेले दिसते. आज भारताची ओळख ही सॉफ्टवेअर तज्ज्ञांचा देश म्हणून करून दिली जात आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता सेवा क्षेत्रातून आपला 55% अधिक GDP मिळवते आहे आणि त्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेत कधी नव्हे एवढी सुबत्ता निर्माण झाली आहे. कोरोना काळातील आव्हानांचा विचार करता डिजिटल अर्थव्यवस्थेचे आव्हान भारतीय समाजाने लीलया पेलले. संकटातून संधी शोधण्याची विजिगीषू वृत्ती सरकारने या काळात दाखवली. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले. एकेकाळी भारताचा GDP जागतिक GDPच्या 23% होता. आजही जरी भारतीय अर्थव्यवस्था जगातली 5वी अर्थव्यवस्था असली तरी आपल्यासमोर असलेल्या आव्हानांची तिला यथार्थ जाणीव आहे. भारतीयांवर असलेल्या दृढ विश्वासातून पुढचा समृद्ध भारताच्या निर्मितीचा टप्पा लवकर निर्माण व्हावा असे विशेषतः तरुण भारतीयांचे स्वप्न आहे. या स्वप्नाला मूर्त स्वरूप द्यायचे असेल तर आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सरकारला असाच राबवायला हवा. 9 वर्षे पूर्ण करताना अजून सर्वोत्तम ते हातून व्हायचे आहे याची जाणीव सरकारला असेलच, परंतु अमृतकाळ हा सुवर्णकाळ ठरवायचा असेल तर सरकारसह समाजाने सुद्धा त्यासाठी कटिबद्ध राहायला हवे. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन अभय धुमाळ.